₹5 नोटेचा, 50 रुपयाच्या किंवा 500 रुपयाच्या, ते पिरॅमिड तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही केळीचे झाड आहे, तिथे लक्ष्मी आणि नारायण यांचा वास असतो त्या झाडाजवळ. तुम्ही त्या झाडाची पूजा करूनही तुम्हाला लक्ष्मी प्राप्त करून घेऊ शकतात. समजा माझा मुलगा पास व्हावा असं मला वाटतं, तर हा भविष्यात घडणारी घटना आहे, तर मी ती भविष्यात हे रेखी पाठवू शकते की माझा मुलगा चांगल्या मार्काने पास झाला. किंवा तुमच्या घरामध्ये मुलगी आहे, जिचं लग्न व्हावं असं तुम्हाला वाटतं की ते जमत नाही, पण तिचं लग्न व्हावं म्हणून तुम्ही जर विश ठेवली, इच्छा ठेवली आणि त्याला हिलिंग केलं तर तीही पूर्ण होते. एक व्यक्ती माझ्याकडे आली होती, कॅन्सर पेशंट होतं. त्या आत्ता इथे नाही आहेत, अमेरिकेला आहेत आता त्या. पण ज्यावेळेस मी नवीनच रेकी शिकलेली होती त्यावेळेस त्यांना आम्ही पूर्णपणे ठीक केलं होतं. मी आणि माझ्या सरांनी आम्ही त्यांना भरपूर हिलिंग केलं होतं. त्या ठीक झाल्या. आणि सर्वात जास्त महत्त्वाचं उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे. मलाही जॉईंट पेन होते, ह्याच्यासाठीच मी रेकी शिकलेली होती. माझ्या मणक्यामध्ये गॅप आणि गुडघ्यांमध्ये गॅप होता. आज मी स्वतःला ठीक केलं आणि इतरांनाही ठीक करू शकते. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये सायकिक सर्जरी आहे. रेकीमुळे तुम्ही कोणाला बाहेरची बाधा झाली असेल तर तीही काढू शकता. रेकीमुळे तुम्ही सायकिक अटॅक म्हणजे मानसिक आजार असतात काहींना, आपण बोलतो की यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज आहे किंवा मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे, अशा ठिकाणी तुम्ही रेकीचा वापर करून त्या व्यक्तीला ठीक करू शकता. हॅलो, हाय, नमस्कार. मी जयंती वाघधरे. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या दररोजच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, समृद्धी हवी असेल तर मग काय करावं? यासाठीच आपल्यासोबत आज वास्तुशास्त्र एक्सपर्ट, न्यूमरोलॉजीचा अभ्यास आहे त्यांचा, त्याचबरोबर रेखी ग्रँड मास्टर आहेत त्या डॉक्टर रेखा गोसावी आहेत. रेखाजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार, धन्यवाद तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल. रेखाजी, आज तुमच्याकडनं बऱ्याच गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत, पण अगदी सुरुवातीला मला वास्तुशास्त्राविषयी बोलायचं आहे, कारण खूप महत्त्वाचा विषय आहे हा. आणि आपण ज्या घरात राहतो त्या घरातलं जवळपास असं म्हटलं जातं की 70 ते 80% जे यश आहे, समृद्धी आहे, हे त्या वास्तूवर आधारित असतं. तर माझा पहिला प्रश्न खरं तर हा आहे की वास्तूमध्ये रंगांचा खूप वापर आहे आणि त्या रंगांना वेगवेगळं महत्त्व आहे. तर जसं मला जे कळलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते की आपल्या घराची जी उत्तरची दिशा आहे, नॉर्थ आहे, तिथे ब्ल्यू रंगाचा वापर केला जावा, किंवा जी पश्चिमेची दिशा आहे तिथे व्हाईट किंवा सिल्वर रंगाचा वापर केला जावा. तर मला या रंगांविषयी, त्या दिशेला, त्या रंगांविषयीचा जो अभ्यास तुम्ही केला त्याविषयी मला जाणून घ्यायचं आणि त्याचं काय महत्त्व आहे आणि त्याचे काय फायदे आपल्याला मिळू शकतात. नमस्कार, खूप छान तुम्ही प्रश्न केला. ॲक्च्युली कलर आणि दिशा यांचं महत्त्व फार जवळचं आहे, कारण उत्तर दिशा ही पाण्याची दिशा आहे आणि पाण्याचा रंगही तसाच आहे. निळा म्हणजे अगदी डार्क निळा नसायला हवा उत्तर दिशेला, किंवा व्हायलेट रंगही नको आहे तिथे. तिथे जसा म्हणजे समुद्राचा रंग आहे ना, तो जो पाण्याचा रंग आहे तो तिथे दिला तर समुद्रासारखी आपल्याकडे संपत्ती येते अथांग, म्हणून त्या दिशेला तो रंग असायला हवा. त्याचप्रमाणे पूर्व दिशेला ग्रीन कलर किंवा ज्याप्रमाणे सूर्याचा कलर असतो तसा कलर त्या ठिकाणी असायला हवा. तिथे तुम्हाला एनर्जी मिळते, उत्साह मिळतो. त्याचप्रमाणे जसं सूर्य प्रत्येक वेळेस उगवतो आणि मावळतो, म्हणजे ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना वक्तशीरपणा, तो त्या ठिकाणी येतो. तुम्हाला आळस येत नाही, ती दिशा असल्या की फ्रेश असतो. त्याचप्रमाणे दक्षिणेला लाल रंग असायला हवा, फुल ऑन एनर्जी मिळते तुम्हाला. तिथे आपण हनुमंताची आणि यमदेवतेची दिशा असं बोलतो. तुमच्याकडे भरपूर पैसा, एनर्जी, मंगळ ग्रह आहे त्या ठिकाणी, भरपूर एनर्जी मिळते. म्हणून दक्षिणेला दरवाजे असणारे जे म्हणजे दुकान असतात तिथे तुम्हाला भरपूर गर्दी दिसेल, किंवा दक्षिणेला तुम्हाला भरपूर पैसा दिसेल, कारण एनर्जी आहे. तुम्हाला व्यवसाय करायचा तर भरपूर एनर्जी हवी. दक्षिणेचे दरवाजे ज्या दुकानांना असतात तिथे भरपूर एनर्जी आणि भरपूर पैसा असतो. त्याचप्रमाणे पश्चिमेला तुम्हाला शांतता हवी, जसं सूर्य मावळला की तुम्हाला शांतता हवी, तुम्ही झोपतात, तसं त्या ठिकाणी एकदम शांत असावं म्हणून तो कलर असतो. त्या रंगांमुळे तुम्हाला भरभराट पण मिळते आणि आरोग्य पण मिळतं. जर तुम्हाला वाटतं की मला नाही सुचत आहे कुठला कलर द्यावा, तर तुम्ही क्रीमिश कलर किंवा लाईट येलो कलरही तुमच्या संपूर्ण घराला देऊ शकतात. त्याच्यातनंही तुम्हाला भरपूर फायदा होईल. क्या बात आहे. म्हणजे प्रत्येक कलर्सचं त्या घरामध्ये ते एक महत्त्व आहे. हो, करेक्ट, कारण त्यांची ती ऊर्जा आहे. पण याचबरोबर एक वेगळा प्रश्न मला करायचा होता, तो म्हणजे हल्ली घरी वनस्पती लावणं, झाडं लावणं, ह्याला एक वेगळंच सध्या ट्रेंड आलेला आहे की म्हणजे
मग ते रबर प्लांट्स असो, बांबू प्लांट्स असो किंवा अशी बरीच उदाहरणं आहेत आपल्याकडे. तर मला तुमच्याकडून खरं तर हे जाणून घ्यायचं होतं की कोणत्या झाडाला काय महत्त्व आहे आणि ते कोणत्या दिशेला ठेवणं तेही तितकंच गरजेचं आहे की आपण कोणतंही झाड कोणत्याही दिशेला ठेवू शकत नाही. तर याविषयी मला जाणून घ्यायचं. हा प्रश्न पण खूप सुंदर आहे. बरेच जण आपल्याकडे असा ट्रेंड आलेला आहे की मनी प्लॅन्ट लावायला हवा, पैसा देणार आहे. अगदी मी माझ्या लहानपणापासून बघितलेलं आहे की मनी प्लॅन्ट लावला की तुमच्या घरात भरपूर पैसा येतो. अगदी मीही माझ्या लहानपणी म्हणजे माझ्या आईने लावलेलं होतं. पूर्ण घरात म्हणजे वेल ती पसरलेली होती, भरभराट येते असं आपण बोलतो. पण ज्यावेळेस मी ह्या शास्त्राचा अभ्यास केला त्यावेळेस मला कळालं की जर तुमच्या कुंडलीमध्ये बुध ग्रह जर शुभ नसेल तर तुम्हाला मनी प्लॅन्ट हा निगेटिव्ह असर देतो. अच्छा. हां, अगदी आपण ही तुळस निगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठी असते, पण ती पण तुम्हाला कधी कधी निगेटिव्ह इफेक्ट देऊ शकते. मग जर तुमच्या कुंडलीमध्ये कुठले ग्रह तुमच्यासाठी शुभ आहे ते जर तुम्ही बघितले आणि त्याप्रमाणे जर तुम्ही वनस्पती लावल्या तर तुम्हाला त्याचा 100% फायदा होतो. तुमची जर ईशान्य दिशा खराब असेल किंवा ईशान्य दिशेला काही दोष असेल, टॉयलेट असेल किंवा त्या ठिकाणी किचन असेल, तर अशा ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी झाली असेल तर तुम्ही स्नेक प्लॅन्ट लावू शकतात. त्या ठिकाणी तुम्ही मनी प्लॅन्ट पण लावू शकतात पैशासाठी जर तुमच्यासाठी योग्य असेल. त्या ठिकाणी तुम्ही अनेक अशा शुभ वास्तूसाठी म्हणजे तुमचा जर दरवाजा असेल पूर्व दिशेला तर तिथे तुम्ही तुळस लावू शकतात. आपल्याकडे तुळशी वृंदावन दरवाजाच्या समोर असतं, हे प्रत्येक ठिकाणी असतं. पण तो दरवाजा आपण दरवाजात उभं राहिल्यानंतर तो समोर नको यायला. तुळशी वृंदावन जर समोर आला तर द्वारवेध होतो. अच्छा. मग तुम्ही दरवाजात उभे असल्यावरती राईट साईडला तुळशी वृंदावन असायला हवं कधीही. आणि ग्रीन कलरचं कुठलीही झाडं जी वनस्पती असतात जसं तुळस झाली किंवा स्नेक प्लॅन्ट झालं, यासारखे बेलाचं झाड झालं, ह्यासारखी झाडं तुम्ही लावू शकतात. आणि अगदी म्हणजे घरामध्ये वादविवाद होऊ नये किंवा प्रेम निर्माण व्हावं यासाठीही वनस्पती लावू शकतात तुम्ही. दरवाजासमोर तुळस असले तर द्वारवेध होतो, त्यामुळे दरवाजाच्या समोर अगदी तुळशी वृंदावन नसावं. ज्यावेळेस आपण दरवाजात उभं राहतो तो राईट साईडला तुळशी वृंदावन असायला हवं, ते शुभ असतं. घरामध्ये मनी प्लॅन्टही तुम्ही लावू शकता. जर तुम्हाला आर्थिक समस्या असेल तर तुम्ही केळीचं झाडही लावू शकता, पण ते घरापासून थोडंसं दूर लावायचं असतं. केळीचं झाड याच्यामध्ये लक्ष्मी नारायणाचा वास असतो, तुम्हाला गुरुग्रहाचंही बळ मिळतं आणि आर्थिक चणचण असेल तर तीही तुमची दूर होते. आणि तुम्ही ऑर्किडचं झाड जे आहे तेही तुम्ही लावू शकतात, त्याच्यानेही तुम्हाला हॅपीनेस येतो. घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी जर काढायची असेल तर तुम्ही स्नेक प्लॅन्ट पण लावू शकतात, त्याच्यामुळे तुम्हाला चांगली एनर्जी मिळते. सो हे तुम्ही आता काही झाडांची उदाहरणं दिलीत, पण उत्तरेच्या दिशेलाही काही ठराविक झाडं लावल्याने समृद्धी येते किंवा पैसा येतो, अशी काही उदाहरणं आम्हाला देऊ शकता? हो, उत्तर दिशेला तुम्ही तुळस लावू शकता, मनी प्लॅन्ट लावू शकता. आणि जसं मी सांगितलं की उत्तर दिशेलाच ईशान्य दिशाही येतं. जर ईशान्य दिशा तुमची बिघडली असेल तर तिथे तुम्ही स्नेक प्लॅन्ट पण लावू शकतात, त्याच्यानेही तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते. हे तर झालं म्हणजे आपण रंगांविषयी बोललो किंवा आपण त्या वनस्पतींविषयी बोललो, पण याचबरोबर वास्तूमध्ये काही अशा गोष्टी आहेत की ज्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. फॉर एक्झाम्पल असं म्हटलं जातं की तुम्ही नॉर्थ ईस्टमध्ये तुमचा टॉयलेट नाही आला पाहिजे किंवा मला वाटतं साऊथ ईस्ट का साऊथ वेस्टमध्ये दोन्ही पण, साऊथ वेस्ट, आग्नेय दिशा पण आणि ईशान्य दिशा पण. करेक्ट. साऊथ वेस्ट पण येते आणि म्हणजे साऊथ ईस्ट पण, साऊथ वेस्ट पण आणि ईशान्य तिन्ही कोपऱ्याला टॉयलेट नसायला हवं. तर म्हणजे या ठिकाणी जर टॉयलेट असले तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो, काय वास्तुदोष होऊ शकतो, आणि जर का काही घरांमध्ये या दिशेला असतील तर मग काय करायला पाहिजे? जसं मी सांगितलं की ईशान्य दिशा जर तुमची खराब झाली असेल तर ईशान्य दिशा म्हणजे ईश्वर, एक ईश्वर म्हणजे ईश्वरच आहे सर्व ठिकाणी, असं त्याचा अर्थ होतो. ईशान्य दिशेला वास्तुपुरुषाचं डोकं येतं, म्हणजे ज्या ठिकाणी आपण आपला मेंदू म्हणतो की आपला चेहरा येतो, म्हणजे तुमचा मेंदू आहे त्या ठिकाणी तुम्ही विचार करतात. जर तिथे टॉयलेट आलो किंवा तिथे किचन आला, तुमचा दोष निर्माण झाला त्या ठिकाणी, तर तुम्हाला कॅन्सरसारखेही आजार होतात, अगदी पॅरालिसिससारखेही आजार होतात. ती दिशा जर तुमची खराब असेल, तिथे टॉयलेट आला असेल तर तिथे तुम्ही स्नेक प्लॅन्ट जो मी मगाशी सांगितलं आहे ते झाड तुम्ही लावू शकतात. त्याचप्रमाणे जर आग्नेय दिशा तुमची बिघडली असेल, आग्नेय दिशेला जर टॉयलेट आलं तर त्या घरामध्ये मधुमेह यासारखे म्हणजे शुगरचे आजार, बीपीचे आजार हे आजार होऊ शकतात. त्या घरातल्या स्त्रिया ह्या नेहमी आजारी असतात. आणि त्याचबरोबर मुलांची प्रगतीही होत नाही, स्त्रिया चिडचिड्या होतात,
नैऋत्य दिशा जर बिघडली, त्या दिशेला जर टॉयलेट आला, तर घरातील कर्त्या पुरुषाला अपघात होणं किंवा त्या व्यक्तीचा मृत्यू होणं, म्हणजे आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीचा अपघाती निधन झालं किंवा काहीतरी त्याला आजार झाला, जीवघेणा आजार झाला, असे प्रकारही होऊ शकतात नैऋत्येला जर तुमचं पाणी असेल तर. कारण ती प्रत्येक दिशा जी आहे प्रत्येकाचं एक तत्व आहे. जसं ईशान्य दिशा जलतत्वाची आहे. जलतत्व म्हणजे तिथे पाणी आहे. म्हणजे आपल्या जसं आपलं डोकं आहे याच्यावर जर नेहमी घाण पडत असेल तर आपल्याला फ्रेश वाटेल का? करेक्ट. आपला जीव गुदमरेल, आपल्याला नको नको असं वाटेल. मग त्याचप्रमाणे वास्तू पुरुषाचंही आहे. आणि त्या ठिकाणी आपलं आज्ञाचक्र आहे. ज्यावेळेस तुमचं आज्ञाचक्र बिघडतं त्यावेळेस त्या घरातील मुलं किंवा कोणी एकमेकांचं ऐकत नाही. म्हणजे आज्ञाच बोलतो आपण, आज्ञाचक्र म्हणजे तर ते एकमेकांचं ऐकत नाही. भावा बहिणींमध्ये भांडणं, म्हणजे अशा प्रकारे वादविवाद होतात. आग्नेय दिशा ही तुमची आरोग्याची दिशा आहे. तुमचे पोटांचे विकार, पचनसंस्थेचे आजार हे होतात. अगदी स्त्रियांचे गर्भपिशवीचे आजारही होतात. इथपर्यंत त्याच्यात होतं. अगदी जर संतती होण्यासाठी म्हणजे नव दाम्पत्य असेल तर संतती होण्यासाठीही तुम्हाला प्रॉब्लेम येतात. मला काही प्रश्न आहेत न्यूमरोलॉजी विषयीचे, की म्हणजे असं म्हटलं जातं विशेष करून कपल्समध्ये की ह्या नंबरच्या व्यक्तीचं ह्या नंबरच्या व्यक्तीशी पटत नाही. अंकशास्त्रामध्येही आहे. 1 नंबर हा सूर्याचा आहे, त्याचा 2 अंकाशी जुळतं. त्याचप्रमाणे 5 अंक आहे, त्याच्याशी त्याचं चांगलं जमतं. आणि 9 अंकाबरोबरही त्याचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहे. पण 1 अंक आणि 8 अंक ह्या दोघांमध्ये शत्रुत्व आहे. शत्रुत्व म्हणजे कसं की हे फार एकमेकांचे शत्रू नाही आहेत, पण वैचारिक युद्ध आहे. आता जर आपण राजा बघितलं तर राजाला राज्यकारभार चालवण्यासाठी सगळ्या प्रकारच्या लोकांशी त्याला संबंध सारखे ठेवावे लागतात. मग तो चांगला असेल किंवा वाईट, सर्वांशी त्याला संबंध ठेवावे लागतात. पण 8 नंबर म्हणजे हा न्यायाधीश आहे. त्याला न्याय करताना मग समोर राजा आहे की भिकारी आहे किंवा सर्वसामान्य माणूस आहे हे तो बघत नाही. न्यायाधीश तो सर्वांना एका नजरेनेच बघतो. आणि मग त्या ठिकाणी त्यांचे क्लॅशेस होतात. तसेच आहे 1 नंबर आणि 8 नंबर. ह्या दोघांना बरेच जण सांगतात की हे शत्रू आहे. हे शत्रू नाही, यांचे वैचारिक युद्ध आहे. पण जर तुमच्या घरामध्ये 1 नंबर, एखाद्या मुलाचा 8 नंबर आहे आणि वडिलांचा 1 नंबर आहे, तर त्या ठिकाणी वडिलांनी हे समजून घ्यायला हवं की याचे विचार थोडे वेगळे आहेत, माझे विचार वेगळे आहेत. तर याचा म्हणजे समन्वय काढायला हवा, याच्यातला मध्य काढायला हवा. तर त्या घरामध्ये 1 नंबर आणि 8 नंबरचे कधीही वादविवाद होणार नाही. पण हे नंबर्स कसे कॅल्क्युलेट करावे? म्हणजे जसं मूलांक आहे, भाग्यांक आहे, तर मग कोणता नंबर कन्सिडर करावा? मूलांक कन्सिडर करावा की भाग्यांक कन्सिडर करावा? आणि याचबरोबर मूलांक आणि भाग्यांक हे काय हेही आपल्या प्रेक्षकांना कळते. ओके. मूलांक म्हणजे तुमचं जन्मतारखेची बेरीज आणि भाग्यांक म्हणजे पूर्ण जन्मतारखेची बेरीज. समजा एखादा व्यक्ती 25 तारखेला जन्माला आला तर 2 आणि 5 दोघांची मिळून जी बेरीज येते 7 झाले, म्हणजे हा मूलांक झाला. आणि भाग्यांक म्हणजे पूर्ण जन्मतारखेची जी बेरीज आहे ती. भाग्यांक आणि मूलांक हे दोघं अगदी परस्पर मित्र असतात. मग ते व्यक्ती खूप पुढे जातात. आपण म्हणतो याच्यात भरपूर स्किल आहे, हा पुढे गेला. मग तो का पुढे गेला? त्याला कारण तेच असतं की त्याने स्वतःला पुढे जाण्यासाठी, म्हणजे आपण म्हणतो की मी मागच्या जन्मातनं जे कर्म घेऊन आलो ते त्याच्यासोबत होतं, त्यामुळे तो पुढे गेला. पण याची काही उदाहरणं देऊ शकता तुम्ही? हो, अनेक उदाहरणं आहेत. जसं आता आपण मुकेश अंबानींचं घेऊया. मुकेश अंबानी यांची जन्मतारीख आहे, तुम्ही जर बघितली तर त्यांच्या जन्मतारखेमध्ये 1 आहे, 9 आहे, 7 आहे. ह्या सर्व अंक त्यांच्या जन्मतारखेमध्ये आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जर आपण बघितलं ते एकाच म्हणजे 2 भाऊ आहेत, एकाच घरात 2 मुलं जन्माला आलेली आहेत. दोघांचंही भाग्य ज्याप्रमाणे आपण बोलतो की एकाच घरातनं आले, दोघांना संपत्तीचं वाटप पण सारखंच झालेलं. दोघांनाही संपत्ती सारखीच वाटली गेली वडिलांकडनं. पण मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी दोघांची जन्मतारीख वेगळी आली. तर आज तुम्ही रिझल्ट बघू शकता की दोघांकडे किती संपत्ती आहे. म्हणजे तेच उदाहरण आहे की कोणाच्या जन्मतारखेत किंवा कोणी त्याच्या कर्मामध्ये किती संपत्ती घेऊन आलेले होते. आज ते त्यावेळेसही 1 नंबर होते, वडिलांसोबत होते. कदाचित त्यांच्या भाग्यामुळेही त्यांच्या वडिलांची संपत्ती अधिक वाढली असेल. त्यामुळे मुकेश अंबानी राईट. आणि अनिल अंबानींकडे त्यांच्याकडे आहे ऑलरेडी, ते पण तेवढंच कर्म घेऊन आलेले आहे. 4 नंबर आहे त्यांच्याकडे, राहूचा नंबर आहे, त्यांच्याकडे संपत्ती आहे. पण त्यांचा जो भाऊ आहे त्याच्यापेक्षा त्यांच्या भाग्यात फार कमी लक्ष्मी आहे त्यांच्या भावापेक्षा. म्हणजे आपल्यापेक्षा तर जास्तच आहे, पण भावापेक्षा. जर आपण म्हणजे मी उदाहरण जे द्यायचं आहे, एकाच घरातले 2 उदाहरणं याच्यासाठी दिले की एकाच वडिलांच्या पोटी दोघं संतती जन्माला आली, संपत्ती सारखीच वाटप झाली. पण आज
कोण 1 नंबरला आहे आणि कोण 2 नंबरला. त्याच्यावरनं कळेल की आपल्याला डेस्टिनीमधनं काय येतं, आपण कसं पुढे जातो. करेक्ट करेक्ट. पण मग असे काही नंबर्स आहेत की ज्यांना भाग्यशाली समजलं जातं, असे कोणते नंबर्स आहेत? तसं कुठलाही नंबर हा खूप भाग्यशाली आहे किंवा कुठलाही नंबर फार कमी आहे असं काहीच नाही आहे. तसं बघितलं तर जसं मी मुकेश अंबानी किंवा अनिल अंबानी यांचं सांगितलं, तर त्यांच्याही जन्मतारखेमध्ये त्यांचा जन्म ज्या दिवशी झाला त्याच दिवशी अनेक लोकांचाही जन्म झाला. करेक्ट. हां, पण ज्याप्रमाणे जसं आता एका वर्गामध्ये अनेक विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवता, एकाच पुस्तकातनं शिकवता, प्रश्नपत्रिकाही प्रत्येकाला एकच असते, पण कोण कशी मेहनत घेतो त्यावर त्याचा रिझल्ट निघतो. तसंच आपल्या डेस्टिनीमध्ये आपण जे नंबर घेऊन आलेलो आहे किंवा आपण ज्या तारखेला जन्माला आलो आहे, पण इथे आल्यानंतर तुम्ही काय कर्म करता, किती मेहनत घेतात, त्यालाही महत्त्व असतं. जसं आपण सांगितलं की एखादा मुलगा 10वीला त्याला 93% मार्क मिळाले, सायन्सला ॲडमिशन मिळालं, पण सायन्सला ॲडमिशन मिळून पण मग 12वीला ते फार कमी मार्क्स आणतात. हे पण उदाहरणं तुम्ही बघितले असेल, कारण त्यावेळेस ते अगदी निवांत होतात की हो मला जास्त चांगले मार्क्स मिळाले आहेत. मग एखादा मुलगा मात्र त्याला 60% मिळालेले असतात, पण तो ठरवतो की नाही मला चांगले मार्क्स मिळायला हवे, मग तो 60% मला कधी कधी 90% जातो. त्याला कारण की त्यावेळेस तो ठरवतो की नाही मला पुढे जायचं आहे. तसं आपणही ह्या जन्मामध्ये काय कर्म करतो हेही कळतं. म्हणजे तुमचं जे भाग्य आहे हे 60% असतं, पण तुमचं कर्म जे आहे जे 40% असतं, आणि ते 40% तुमचा जो रिझल्ट आहे की हा व्यक्ती खूप यशस्वी झाला, हा व्यक्ती फार कमी यशस्वी झाला, त्याला कारण ते असतं की तुमची मेहनत. म्हणजे सगळ्याच गोष्टी तुमच्या जन्मतारखेवर किंवा तुमच्या घरावर अवलंबून नसतात, काही गोष्टी तुमच्या कर्मावर पण अवलंबून असतात. करेक्ट करेक्ट. त्यामुळे जरी तुमच्याकडे सगळ्या गोष्टी सगळ्या सोयी असल्या तरी तो कर्म करावा लागतो, तो करावाच लागतो, त्याशिवाय तुम्हाला कधीही फळ मिळूच शकत नाही. म्हणजे दे रे हरी खाटल्यावरी असा प्रकार नसतो, तिथे तुम्हाला मेहनत ही घ्यावीच लागते. पण मग एखाद्याचं भाग्य विराट कोहली सारखंही असू शकतं, पण अगेन जसं तुम्ही म्हटलंत की भाग्य तर असेल पण त्यासाठी त्याच्यासारखी मेहनत करणंही गरजेचं आहे आणि त्याच्यासारखे कर्म करणंही गरजेचं आहे, पण प्रत्येकालाच संधी मिळत नाही ना. विराट कोहली यांचा मूलांक 5 आहे आणि भाग्यांक 6 आहे. त्यामुळे त्यांना ज्या गोष्टी मिळाल्या, शुक्र म्हणजे त्यांना पैसा मिळाला, प्रसिद्धी मिळाली, 5 अंक आहे, त्यांना बऱ्याच गोष्टी ज्या आहेत म्हणजे एक राजकुमार आहे त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी मिळाल्या, आणि ते 5 नंबरमध्ये एनर्जी पण भरपूर आहे, ते तेवढे एनर्जी पण त्यांच्याकडे आहे. आणि 6 नंबर म्हणजे भरपूर संपत्ती पण मिळाली, आणि 2025 हे वर्षही त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. यापुढे पण आंतरराष्ट्रीय पातळीवर पण त्यांना याच्यापुढेही भरपूर काही चांगलं मिळणार आहे. म्हणजे हे तुम्हाला आता कळेल, आता तर सर्वांना समजलंच आहे सध्या, पण यापुढेही समजेल. म्हणजे आहेत त्यांच्याकडे भरपूर, म्हणजे सध्या जेवढी संपत्ती आहे ना त्यापेक्षाही जास्त त्यांच्याकडे सध्या म्हणजे या वर्षात अजूनही होईल. क्या बात आहे. आता वर्ष त्यांच्यासाठी IPL मॅच त्यांनी पटकावलेली आहे, कारण भाग्यांक त्यांचा तो आहे 5 आणि 6, त्यामुळे त्यांना हे वर्ष म्हणजे 9 अंक येतो आपला, तर 9 अंकाचाच मित्रांक 6 आहे आणि 5 पण आहे, त्यामुळे त्यांना हे वर्ष खूप म्हणजे सपोर्टिव्ह आहे. म्हणजे 6 अंक जो आहे शुक्र, तर शुक्राची चांदणी ही सुंदरता तर तुम्हाला देते, संपत्तीही देते, नावलौकिकही देते. अगदी तुम्ही सचिन तेंडुलकर किंवा माधुरी दीक्षित हे त्याचं खूप छान उदाहरण आहे. हे लोक 6 नंबरची लोक जे आहेत ही आपल्या घराबरोबर मित्रांनाही सांभाळते, आणि ते त्यांच्या जगामध्ये म्हणजे काहीतरी असं करून दाखवतात की जे जगाला म्हणजे एक उदाहरण आपण बोलतो उदाहरण सेट करतात ते, आणि ते उदाहरण कोणी हलवू शकत नाही. म्हणजे जसं सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड कोणी मोडू शकत नाही. आज सर्व हिरोईनमध्ये जे माधुरी दीक्षितचं रेकॉर्ड आहे ते आजपर्यंत कोणी मोडलं नाही. म्हणजे त्यांनी जेवढे हिट्स दिले किंवा त्यांनी जेवढं काम केलं तितकं कोणी करू शकत नाही. म्हणजे हा रेकॉर्ड आहे तो ते 6 नंबरवाले करतात. त्यामुळे 6 नंबरला अंकशास्त्रामध्ये एक वेगळं महत्त्व किंवा पैशाचा नंबर किंवा लक्झरी नंबर असं म्हटलं जातं. धनसंपत्ती वगैरे आपण त्याला बोलतो. आणि जर शुक्राचार्य आपण असं उदाहरण ठरलं तर शुक्राचार्यांनी भरपूर तपश्चर्या केली होती. भोलेनाथांना त्यांनी प्रसन्न करून घेतलं होतं, आणि त्यांनी त्यांच्याकडनं जे वरदान घेतलं होतं म्हणजे आपल्याला जसं देवतांना अमरत्व होतं, तर त्यांनी अशी विद्या निर्माण केली होती की म्हणजे जी संजीवनी विद्या निर्माण केली की ज्याच्याने मृत झालेले राक्षस पुन्हा जिवंत होत होते. ही संजीवनी विद्या ही फक्त भोलेनाथांनी यांनाच दिली होती, शुक्राचार्यांना. म्हणजे एवढं त्यांच्यामध्ये जिद्द असते, म्हणून 6 नंबरचे लोक जिद्दी पण तेवढेच असतात. तर मग आता अंकशास्त्राविषयी आपण बोलतोय, तर या सगळ्यांमध्ये असं काही आहे का की म्हणजे जेव्हा आपण पत्रिका जुळवतो
तेव्हा ह्या नंबरशी ट्युनिंग आहे, त्यामुळे तुम्ही मग तुमचे नंबर्स मॅच होतात, मग तुम्ही लग्न करू शकता, असंही काही न्यूमरोलॉजीमध्ये आहे? हो, आहे ना. बऱ्याच वेळेस तुम्ही असंही बघितलं असेल की एखादा व्यक्ती अगदी नवीन असतो. जसं सपोज एखादा व्यक्ती शाळेत गेला किंवा आपण कुठे ऑफिसमध्ये जरी जॉबला गेलो, तर एखादी व्यक्ती असते जिची आपली अगदी पहिल्या दिवसापासून खूप छान मैत्री होते. किंवा एखाद्या व्यक्तीचं आपलं काहीही दुश्मनी नसते, पण उगाचच त्या व्यक्तीचे आपले वाद होतात किंवा त्याच्याने आपले विचार जमत नाही. जसं मी तुम्हाला मगाशी 6 आणि 3 अंक ह्याबद्दल सांगितलं, किंवा 7 अंक जो आहे, 7 अंक हा एक प्रकारे संन्यासी आहे, साधू आहे. पण 7 अंकाच्या व्यक्तींनाही म्युझिक आवडतं, संगीत आवडतं, ह्या गोष्टी त्यांनाही आवडतात. 2 अंकवाल्या व्यक्ती आहेत, त्यांनाही संगीत आवडतं, म्युझिक आवडतं. 6 नंबरची व्यक्ती शुक्र आहे, त्यांनाही म्युझिक आवडतं. पण तिघं जर एका गाडीत किंवा एका ठिकाणी बसले आणि त्यांनी जर एकाच इन्स्ट्रुमेंटमधनं संगीत वाजवायचा प्रयत्न केला, तर 6 नंबरवाला व्यक्ती जो आहे तो असे गाणे वाजवेल की ज्याच्यामध्ये खूप छान असेल, म्हणजे सौंदर्य असेल, भरपूर म्युझिक असेल, जसं आपण म्हणतो डिस्को डान्स वगैरे, अशा प्रकारे गाणं तो वाजवेल. पण 7 नंबरचा व्यक्ती जो आहे तो सांगेल की नाही, असं संगीत नको आहे, मला शांत संगीत हवं आहे, ज्याच्यामध्ये शास्त्रीय संगीत असायला हवं. 2 नंबरचा व्यक्ती म्हणाला, अरे ते शास्त्रीय संगीत लावलं तर मला झोप येते, मला नाही ऐकायचं, तर मला काहीतरी असे मस्तीभरे गाणे वगैरे असे ऐकायचे. तर ह्या तिघांमध्ये एका म्हणजे संगीतच आहे, पण तिघांचे विचार वेगवेगळे आहेत. तसं तुमचं जर ज्यावेळेस तुमचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर दोघांच्या आवडीनिवडी जरी सारख्या असल्या तरी त्या आवडीनिवडींमध्ये, विचारांमध्ये तफावत असते. म्हणून ज्यावेळेस मित्र अंक असतील आणि त्या मित्र अंकांशी जर तुमचा विवाह झाला तर तुमचा संसार सुखाचा होतो. म्हणून समजा 2 अंक असेल, 2 अंकाच्या व्यक्तीने 5 अंकाशी जर विवाह केला तर त्या व्यक्तीचा संसार चांगला होतो. 1 अंक आहे 1 अंक आहे, 1 अंकाच्या व्यक्तीनेही 5 अंक किंवा 9 अंकाशी जर त्यांचा विवाह झाला, 3 अंक असेल त्या व्यक्तीशी विवाह झाला तर खूप चांगला त्यांचा संसार होऊ शकतो. ताई, न्यूमरोलॉजीमध्ये असे ठराविक नंबरची व्यक्ती यांची प्रवृत्ती अशीच असते, यांचा स्वभाव असाच असतो आणि ते असेच असतात, असे काही हे आहेत का, म्हणजे उदाहरणं तुम्हाला देता येईल का की ह्या नंबरचा व्यक्ती असं असतो, या नंबरचा व्यक्ती असं असतो? हो, अगदी देऊ शकतो. जसं आता तुम्ही अंकांचं सांगितलं, तर जसं 4 अंक मी सांगितला की 4 अंकावाला व्यक्ती जो आहे राहूच्या आधिपत्याखाली येतो. मग 4 अंकावाला जो मित्र असेल त्याला जर तुम्ही सांगितलं की माझं हे काम करायचं आहे, तर तो 100% करणार. अगदी गाडीमध्ये जर तुम्हाला जागा पकडायची असेल तर तो व्यक्ती कसाही मध्ये चढणार आणि तुमच्यासाठी जागा पकडणार. पण तेच जर 3 अंकवाला व्यक्ती असेल किंवा 7 अंकवाला व्यक्ती असेल तर तो मात्र तुम्ही त्याला सांगितलं सगळी बस भरून जाईल, तो हळूच चढेल आणि बघेल आणि मग सांगेल की अरे जागाच नाही मिळाली. पण 4 अंकावाला व्यक्ती मात्र तेवढं स्मार्टने काम करेन. पण 7 नंबरचा व्यक्ती किंवा 3 नंबरचा व्यक्ती ते करणार नाही. आणि जर तुम्हाला 3 अंकवाले व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला जर तुम्ही सांगितलं, म्हणजे समोर एखादी व्यक्ती आहे जिचा पती किंवा म्हणजे पती आहे जो 3 अंक आहे आणि त्याला जर कोणी सल्ला विचारला की अरे माझ्या बायकोबरोबर जमत नाही आहे, घरी खूप वाद होतात, तर तो त्या व्यक्तीला खूप सुंदर नॉलेज देईल की तो घरी कसं राहायला हवं किंवा पत्नीबरोबर कसं राहायला हवं. त्याच्याच बाजूला जर त्याची पत्नी असेल ना तर ती त्याला घरी जाऊन सांगेल की तुम्ही घरी या, मग मी सांगते. म्हणजे जे आपण म्हणतो ना लोका सांगे ब्रह्मज्ञान, तसं असतं 3 अंकाच्या व्यक्ती. ह्या बाहेरच्या दुनियेमध्ये खूप चांगले असतात, पण ते संसारामध्ये म्हणजे जे तुम्ही घरी बोलतात ना, तर घरी ते तेवढे 100% नाही देऊ शकत जे बाहेर देतात. जे गुरुचा अंक आहे, गुरु म्हणजे पूजा पाठ करणं किंवा दुसऱ्यांना नॉलेज देणं, शिकवणं. जसं टीचर आहे, समजा एखादा व्यक्ती म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ आहे जो मनाचं खूप छान सांगतो की तुम्ही कसे मनाने राहायला हवं किंवा दुसऱ्याचं मन कसं जपायला हवं. तो सायकोलॉजीचा टीचर आहे, तो मुलांना खूप छान शिकवतोय, पण घरी आल्यावर मात्र तो बायकोची मनस्थिती कधी सांभाळू शकणार नाही, तिथे त्याचे नेहमी वाद होतील. म्हणजे असे असतात 3 अंकाच्या व्यक्तीचा स्वभाव. म्हणजे 3 अंकाच्या व्यक्तींचं घरी जर तुम्ही विचारलं तर त्याच्या घरी त्याच्या पत्नीला जर तुम्ही फोन करून विचारलं की हे खूप छान आहेत ना गुरुजी, तर ती सांगेल छान, तुम्ही घरी येऊन बघा. असं उत्तर तुम्हाला मिळेल. अच्छा, आणि असेच काही आणखी उदाहरणं देता येईल तुम्हाला? हो, जसं 1 नंबरची व्यक्ती आहे, जर मी सांगितलं की हे अभिमानी असतात, स्वाभिमान असतो त्यांच्यामध्ये, पण त्या 1 नंबरच्या व्यक्तीला जर 7 नंबरची व्यक्ती आहे, ही फार अगदी म्हणजे संन्यासी वृत्तीची व्यक्ती आहे. 1 नंबर आणि 7 नंबर दोघं जण जर एक साथ सोबत चालले तर रस्त्याने चालताना कोणी त्यांना सांगितलं, धक्का लागला 1 नंबरच्या व्यक्तीला, तर तो त्याला सांगेल की म्हणजे भांडायला उठेल तो लगेच त्याला
की याने मला पाय का मारला किंवा याने मला हात का लावला याबद्दल. पण 7 अंकाचा जो व्यक्ती असेल तो बोलेला हो जाऊ दे, असू दे, काय होत नाही, आपण त्याला सॉरी बोलू. म्हणजे हे त्या दोघांमध्ये मग असं बराच वेळा होत असतं बघा. तुम्ही एखादा मित्र म्हणतो की अरे तो धक्का मारून गेला, तुझ्यामुळे तो निघून गेला, त्यात म्हणजे तो मारणारा असतो धक्का, तो निघून जातो. पण 1 नंबर आणि 7 नंबरवाले ते दोघे एकमेकांशी भांडत असतात. म्हणजे 7 वाला व्यक्ती कधी पण मागे येतो आणि 1 नंबरवाला व्यक्ती मागे नाही येत. मग अशा प्रकारे जर 2 जण असले तर त्या ठिकाणी वाद होतात. म्हणजे तुम्ही विचार करा की पती पत्नी जर ते बनले तर काय होईल त्या घरामध्ये. म्हणजे दुसरेच लोक त्यांचा फायदा घेतील आणि हे दोघांचं भांडत राहतील. सो अशा पद्धतीने न्यूमरोलॉजी मध्ये नंबर्सचा त्यांचे स्वभाव गुणधर्म असतात आणि त्याप्रमाणे ते लोक प्रवृत्तीप्रमाणे ते वागत असतात. पण 5 नंबरचा व्यक्ती मात्र कुठल्या पण व्यक्तीबरोबर त्याचं अगदी चांगलं जमू शकतं. म्हणजे तो जर 1 नंबरच्या व्यक्तीबरोबर म्हणजे राजासोबत जर गेला आणि राजा जर त्याला घेऊन गेला की अशी हरळ आहे, म्हणजे अशा प्रकारे माझं बगीचा आहे, तर तो सांगेल हो तुमच्याकडे जो बगीचा आहे तसा बगीचाच मी बघितला नाही. तो जर 7 नंबरच्या व्यक्तीकडे गेला, 7 नंबरचा व्यक्ती सांगेल की जंगलामध्ये पण हो आपण इथे आराम करू शकतो. 5 नंबरचा व्यक्ती त्याला सांगेल हो खरंच आहे, काय करायचं आपल्याला बाग बगीचा, आपण जंगलामध्ये खुश आहात. तेच जर तो 8 नंबरच्या व्यक्तीबरोबर किंवा 9 नंबरच्या व्यक्तीबरोबर गेला, 9 नंबरच्या व्यक्तीला खूप राग आला, कुठे भांडण झाला, तो 5 नंबरचा व्यक्ती त्याला सांगेल हो हो मार त्याला, तुझं बरोबर आहे. आणि 8 नंबरचा व्यक्ती असेल त्याच्याबरोबर 5 नंबरचा व्यक्ती असेल तो जर त्याला सांगेल की अरे आपला न्याय मिळाला पाहिजे, 5 नंबरचा व्यक्ती म्हणून हो बरोबर आहे. म्हणजे 5 नंबरची जी व्यक्ती आहे ती प्रत्येकाबरोबर सामावून करून समोरची व्यक्ती कशी आहे त्याप्रमाणे तो व्यक्ती वागतो. पण त्याच्यामध्ये तो त्याचं जे म्हणजे आपण म्हणतो ना एक छोटं बाळ म्हणतो ना, तो त्याचं ते बालपण तो कधीही त्या ठिकाणी स्वतःचा हरवत नाही. त्या ठिकाणी तो सारखाच असतो. म्हणजे ज्या व्यक्तीबरोबर जातो जशाप्रमाणे होतो, पण तो त्याचं बालपण आहे ना ते तो सोडत नाही. म्हणून तो 1 नंबर ते 9 नंबर सगळ्या व्यक्तींना तो हवा वाटतो. म्हणजे जसं राजाबरोबर बगीचात गेला तर राजाला वाटतं हो यांनी माझी स्तुती केली, खूप चांगला आहे. 9 नंबरचा व्यक्ती अग्रेसिव्ह आहे, त्याला पण वाटेल हो असायला हवं. 2 नंबरची व्यक्ती शांत आहे, म्हणजे जसं आपण म्हणतो आई आहे किंवा 2 नंबरची व्यक्ती पाणी आहे, तिथेही तो त्याला सांगेल की हो खरंच आहे, शांतता असायला हवी, तुम्ही खूप सुंदर स्वयंपाक करता. तो त्या स्त्रीचं वर्णन करेल. मग त्या व्यक्तीला पण वाटेल हो मी हा पदार्थ बनवला आहे तर 5 नंबरचा व्यक्ती यायला हवा, मी त्याला देतो. राजा पण म्हणेल हो माझ्याबरोबर फिरायला हा व्यक्ती पाहिजे. त्यामुळे सर्वजण त्याचे लाड करतात. सर्वांसाठी तो मित्र म्हणून असं हवासा वाटतो. पण सगळ्यांकडनं तो लाडही करून घेतो आणि स्वतःचा स्वभाव पण सोडत नाही, पण सर्वांबरोबर सामावून घेतो, मिळून मिसळून राहतो. बरं, पण 8 नंबर जो आहे हा शनीचा नंबर आहे असं म्हटलं जातं आणि 8 नंबरच्या लोकांना खूप स्ट्रगल करावं लागतं आयुष्यात. त्यांना सहजासहजी कुठलीच गोष्ट मिळत नाही असं मी ऐकलं. हो, हे मात्र खरं आहे की स्ट्रगल त्यांना करावं लागतं. पण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्यांच्याकडे किंवा ज्या त्यांना मिळतात ह्या अगदी डोळे दिपून ठेवणाऱ्या असतात. 8 नंबरच्या व्यक्तींना स्ट्रगल प्रत्येक ठिकाणी करावं लागतं. आता जर रिसर्च आपण म्हटलं तर रिसर्च करायला किंवा शोध करण्यासाठी खूप महिने लागतात. पण त्या ठिकाणी 8 नंबरची जी व्यक्ती असते, शनिप्रधान व्यक्ती जी असते, तीच त्या ठिकाणी राहू शकते. मग ज्यावेळेस ते शोध लावतात त्यावेळेस सर्व जग दुनिया त्यांच्याकडे बघते आणि सर्वजण त्यांचं कौतुकही करतात. घरामध्ये पण समजा एखादा पदार्थ बनवायचा आहे, त्या पदार्थाला खूप वेळ लागणार असेल, जसं आता समजा पोहे बनवायचे 5 मिनिटात होतात, पण जर पुरणपोळी बनवायची त्याच्यासाठी खूप मोठी प्रोसिजर आहे. तर त्या ठिकाणी ती पेशन्स ठेवून ते बनवायचं. पण ती बनवल्यानंतर जर तुमच्यासमोर पुरणपोळी आणि पोहे दोन्ही ठेवले तर तुम्ही काय म्हणणार नाही मला पुरणपोळी खायची. म्हणजे मार्क देताना पण आणि किंवा कौतुक करणारा पण व्यक्ती बोलेल की अरे बापरे पुरणपोळी बनवून, म्हणजे हे जे कौतुक आहे ना हे त्यांच्या वाटेला येतं. म्हणजे त्यांच्याकडे स्ट्रगल असतं भरपूर. अगदी म्हणजे 8 नंबरवाल्या व्यक्तींना असं वाटतं की अरे जगातलं सगळ्यात दुःख जास्त आम्हालाच दिले वाटतं आणि त्याच्याकडे ते जातात पण, म्हणजे ते निवडतात पण तेच. म्हणजे जर 8 नंबरच्या व्यक्तीला जर तुम्ही सांगितलं की अरे इथे आपण शॉर्टकटने जाऊ, हा रस्ता असा आहे, तर तो व्यक्ती सांगेल नाही त्याच्यामध्ये रॉंग साईडने किंवा 1 वे असेल तर 8 नंबरवाला व्यक्ती सांगेल आपण 1 वेने नाही जायचं, आपण ट्रॉफिकमध्ये थांबू पाहिजे पण 1 वेने नाही जायचं. पण त्या ठिकाणी 5 नंबरवाला किंवा 4 नंबरवाला व्यक्ती असेल ना तो म्हणेल असू दे कडेकडेने आपण निघून जाऊ बाईक घेऊन. तो 8 नंबरवाला करणार नाही. म्हणजे 8 नंबरवाला व्यक्ती स्वतः मेहनती असतात, नाही स्वतः चॉईस करतो तो. अच्छा, हा, मेहनत जी आहे तो स्वतः चॉईस करतो म्हणून त्याच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल येतो. स्ट्रगल तो स्वतः चॉईस करतो. सो अशा पद्धतीनं हे सगळे नंबर्स आहेत आणि त्यांचं हे महत्त्व आहे. न्यूमरोलॉजी विषयी आपण बोललो, पण ताई रेकी ग्रँड मास्टर आहात तुम्ही, तर सगळ्यात आधी आमच्या प्रेक्षकांना रेकी काय असतं याविषयी समजून घेणं गरजेचं आहे. ओके. रेकी म्हणजे वैश्विक शक्ती आहे जी माझ्यात आहे, तुमच्यात आहे, सजीव निर्जीव प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. आपलं जे शरीर आहे सर्व अणुरेणूंचा एक ढाचा आहे.
असं आपण बघितलं तर अणुरेणू हे अगदी विज्ञानाने पण सिद्ध केलेलं आहे की हे एक एनर्जी आहे, ऊर्जा आहे. ऊर्जांचा एक संग्रह आहे, त्याच्यापासून आपले शरीर बनलेलं आहे. कुठलाही धातू असेल, कुठलाही वनस्पती असेल, त्या सर्व एक ठिकाणी अणुरेणूंचा एक तिथंच संग्रह आहे. आणि तीच अणुरेणूंमध्ये असलेली ऊर्जा म्हणजेच वैश्विक शक्ती, ज्याला रेकी बोललेलं आहे. जसं इथे आपण एखाद्या वस्तूला जसं पाणी म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला वॉटर म्हणतात. शब्द वेगळा आहे पण वस्तू एकच आहे. त्याचप्रमाणे वैश्विक एनर्जीला आपण वैश्विक शक्ती म्हणतो, वैश्विक प्राणऊर्जा म्हणतो. तसंच जापानमध्ये त्याला रेकी म्हणतात. अच्छा. त्या रेकीचा शोध हा डॉक्टर मिकाओ उसुई यांनी लावला. ते जापानचे होते म्हणून त्यांनी त्या शक्तीला रेकी हे नाव दिलं. म्हणून रेकी हा शब्द या ठिकाणी प्रचलित झाला. पण आपल्याकडे रेकी म्हणजे पाहणी करणं वगैरे हा होतो, पण तो नाही आहे. रेकी म्हणजे एक वैश्विक शक्ती आहे जी आपल्या सर्वांमध्ये आहे. आणि त्या एनर्जीचा वापर करून तुम्ही सर्व गोष्टी तुम्हाला हव्या तशा करू शकतात. पण मग मी असं ऐकलंय की रेकी करून तुम्ही एखाद्याला बरं करू शकता, एखाद्याला आपली एनर्जी देऊन ते एक ट्रान्सफॉर्मेशन आणून त्या व्यक्तीमध्ये तो बदल घडवू शकता. तर हे खरं आहे का? हो, 100%. एखादा व्यक्ती सपोज एखादा व्यक्ती रागीट आहे, पण जर तुम्ही त्याच्या हार्ट चक्राला हिलिंग केलं तर तो व्यक्ती सॉफ्ट होऊ शकतो. त्याच्यामध्ये जर जास्त राग असेल, तुम्ही त्याच्या मूलाधार चक्राला हिलिंग केलं, त्या तिथे असलेली एक्स्ट्रा असलेली एनर्जी जर तुम्ही डाऊन केली तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा राग शांत होऊ शकतो. एखादा व्यक्ती आहे, जसं आपण म्हणतो की मला ह्या व्यक्तीबद्दल प्रेम वाटतं किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल तिरस्कार वाटतो, तर आपल्या हार्ट चक्रातनं त्या एनर्जी तिथे होतात. आपला जन्म होण्याच्या आधीही आपलं हार्ट चक्र हे जागृत होत असतं. म्हणून ज्यावेळेस महिला गरोदर असते त्यावेळेस बाळाचे ठोके आधी ऐकायला येतात, कारण आपलं हृदयचक्र हे आधी ॲक्टिव्ह होतं. म्हणून कोणाबद्दलही आपल्याला प्रेम हे आधी मनापासून वाटतं, हृदयापासून वाटतं. आणि तेवढंच प्रेम आपल्याला आपले आईवडील असेल, बहीण असेल, भाऊ असेल त्यांच्याबद्दलही वाटतं, कारण आपण हृदयापासून त्यांना स्वीकारलेलं असतं. करेक्ट. तर मग मला काही उदाहरणं सांगू शकतात की रेकीच्या माध्यमातून तुम्ही त्या व्यक्तीला बरं केलेलं आहे? हो, एक व्यक्ती माझ्याकडे आली होती, कॅन्सर पेशंट होतं. त्या आत्ता इथे नाही आहेत, अमेरिकेला आहेत आता त्या. म्हणजे त्यांचा माझा संपर्क नाही आहे. पण ज्यावेळेस मी नवीनच रेकी शिकलेली होती त्यावेळेस त्यांना आम्ही पूर्णपणे ठीक केलं होतं. मी आणि माझ्या सरांनी आम्ही त्यांना भरपूर हिलिंग केलं होतं. त्या ठीक झाल्या. आणि सर्वात जास्त महत्त्वाचं उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे. मलाही जॉईंट्स पेन होते, ह्याच्यासाठीच मी रेकी शिकलेली होती. माझ्या मणक्यामध्ये गॅप आणि गुडघ्यांमध्ये गॅप होता, त्यासाठी मी रेकी शिकले. आज मी स्वतःला ठीक केलं आणि इतरांनाही ठीक करू शकते. आणि माझी एक मैत्रीण आहे जी भिवंडीमध्ये राहते. त्यांच्याकडे एक डॉक्टर होते ज्यांना हाताला ह्या गाठ होते तळ हातावरती. तर त्या गाठीवरती हिलिंग केलं, ती गाठ त्यांची निघून गेली. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये सायकिक सर्जरी आहे. रेकीमुळे तुम्ही कोणाला बाहेरची बाधा झाली असेल तर तीही काढू शकता. रेकीमुळे तुम्ही सायकिक अटॅक म्हणजे मानसिक आजार असतात काहींना, आपण बोलतो की यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज आहे किंवा मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे, अशा ठिकाणी तुम्ही रेकीचा वापर करून त्या व्यक्तीला ठीक करू शकता. कोणाचे नातेसंबंध जर बिघडले असेल तर तेही तुम्ही ठीक करू शकता. जर तुमच्याकडे आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे किंवा तुम्हाला तुमचा बिझनेस चालत नाही तर त्या ठिकाणी तुम्ही मनी रेकीसारखे हिलिंग देऊन तुम्ही तुमचा मनी फ्लोही वाढवू शकता. पण हे कसं करता येतं? त्याचा कोर्स असतो 1st आणि 2nd डिग्रीचा. तर मी सध्या जी शिकवते रेकी त्याच्यात ट्रिनिटी रेकी, ज्याचे सिम्बल मिळतात चौकुरे, सेकी, होंचा जेशने. आणि त्याचबरोबर जे मी 2 रेकी शिकवते त्याच्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे 3 सिम्बल्स असतात. ह्या सिम्बल्सनेही तुम्ही तुमच्या जो निर्मितीचा देवता आहे ब्रह्मदेव, त्याचं जे सिम्बल आहे तर तुम्हाला ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये हव्या आहेत, ज्या निर्माण करायच्या आहेत, त्या सिम्बलने तुम्ही त्या निर्माण करू शकतात. ज्या गोष्टी तुम्हाला असं वाटतं वाढवायला हव्यात तर विष्णूचं जे सिम्बॉल आहे ते वापरून तुम्ही त्या गोष्टी वाढवू शकतात. जर तुम्हाला वाटलं की ही गोष्ट मला नको आहे, ते कट करायचं आहे, तर भोलेनाथांचं जे सिम्बल आहे ते वापरून तुम्ही त्या गोष्टी तुमच्या जीवनातनं काढू शकतात. म्हणजे सपोज एखादा व्यक्ती व्यसनी आहे, त्याचं व्यसन तुम्हाला काढायचं आहे, ते तुम्ही काढू शकता. जर मुलं मुली म्हणजे जे नवीन आपण बोलतो की नवीन प्रेमात पडलेले असतात किंवा कॉलेजला जातात, आईवडिलांना वाटतं की हो हा मुलगा किंवा ही मुलगी आपल्या मुलासाठी योग्य नाही आहे, ते नातेसंबंधही तुम्ही तोडू शकतात. त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांना कुठल्याही म्हणजे जसं आपण म्हणतो की एखादं नातं तोडायचं तर त्यांना काहीतरी हार्म करावं लागतं किंवा त्यांना काहीतरी दुखवावं लागतं, तर त्यांना न दुखवता तुम्ही ते नातं तोडू शकता.
समजा तुम्हाला काही बाहेरची बाधा झालेली आहे तर तीही तुम्ही काढू शकतात त्याच्याद्वारे. पण म्हणजे रियालिटीमध्ये रेकी कशा पद्धतीने केली जाते ते तुम्हाला समजवता येईल का? हो, रिॲलिटीमध्ये म्हणजे आपल्या दोन्ही हातांमध्ये ही एनर्जी आहे. तुम्ही आत्ताही करू शकता, ती प्रत्येकामध्ये असते. तुम्ही दोन्ही हात तुमच्या हातावरती हे करून बघा. दोन्ही हात साईडला नाही असे कप शेपमध्ये करा असे. दोन्ही हात जवळ आणा हळूहळू. हातामध्ये काही एनर्जी जाणवते तुम्हाला? हो. ही एनर्जी माझ्याकडे आहे तीच तुमच्याकडे पण आहे. ह्याच एनर्जीला रेकी म्हणतात. आणि ह्या एनर्जीचा उपयोग करून म्हणजे ज्याप्रमाणे तुम्हाला शाळेत ज्यावेळेस तुम्ही जातात त्यावेळेस टीचर तुम्हाला 1 2 किंवा 1 2 किंवा तुम्हाला अ आई ABC हे शिकवतात. त्यावेळेस तुम्हाला म्हणजे बुद्धी असते तुमच्याकडे, फक्त तुम्हाला त्याचं मार्गदर्शन ते करतात. मार्गदर्शन म्हणजे तुमचा हात पकडून तुम्हाला लिहायला शिकवतात, स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन. त्याप्रमाणे ज्यावेळेस आमच्याकडे कुणी येतं रेकी शिकण्यासाठी त्यावेळेस त्याचे 7 चक्र जे आहेत ते जागृत केले जातात. ऑलरेडी प्रत्येकाचे 7 चक्र जे आहेत ते जागृत असतात. फक्त जसं आपण म्हणतो की एखादा व्यक्ती झोपलेला आहे त्याला जागं करायचं, तसे तुमचे जे 7 चक्र आहेत त्याच्यावर काही निगेटिव्हिटी असते किंवा ज्यांच्यामध्ये एनर्जी कमी किंवा जास्त असते ती एनर्जी तुमची वाढवली जाते आणि त्याचा वापर करून तुम्ही स्वतःला आणि दुसऱ्यांना ठीक करू शकता. एखादा म्हणजे मी जर ग्रँड मास्टर आहे म्हणजे मी फार मोठी किंवा मी तुमची गुरु असं नाही, तर ही एक चैन सिस्टीम आहे. चैन सिस्टीम म्हणजे माझ्याकडनं मी रेकी शिकली मग ती तुम्हाला दिली. जसं आपण एकमेकांचे हात धरून एक गोल तयार होतो. करेक्ट. तर पहिला हात कोणी पकडला किंवा शेवटचा कोणी पकडला हे कळू शकत नाही. तसं हे रेकीचं आहे की मी रेकी शिकली, मी तुम्हाला शिकवली, नंतर तुम्ही दुसऱ्यांना. अशा प्रकारे ही रेकीची चैन आहे. यामध्ये रेकी ही युनिव्हर्सल एनर्जी आहे, वैश्विक शक्ती आहे. ज्याप्रमाणे हवा आहे, पाणी आहे, सर्वांसाठी आहे, तसे ही शक्ती ही सर्वांसाठी आहे. फक्त ही जागृत केले जाते. तुमचे चक्र जागृत केल्यानंतर तुम्हालाही त्या शक्तीचा एक अनुभव येतो आणि त्याच्यामध्ये काही सिम्बल्स असतात, काही प्रोसिजर असतात ज्या तुम्हाला शिकवल्या जातात की कशाप्रकारे तुम्ही दुसऱ्यांना हिलिंग करू शकता, कशाप्रकारे तुम्ही भविष्यात रेकी पाठवू शकता, कशाप्रकारे तुम्ही कार्मिक दोषही याच्याने घालवू शकतात. समजा माझा मुलगा पास व्हावा असं मला वाटतं, तर हा भविष्यात घडणारी घटना आहे, तर मी ती भविष्यात हे रेकी पाठवू शकते की माझा मुलगा चांगल्या मार्कांनी पास झाला. किंवा तुमच्या घरामध्ये मुलगी आहे जिचं लग्न व्हावं असं तुम्हाला वाटतं की ते जमत नाही, पण तिचं लग्न व्हावं म्हणून तुम्ही जर विश ठेवली, इच्छा ठेवली आणि त्याला हिलिंग केलं तर तीही पूर्ण होते. मला वास्तुशास्त्राप्रमाणे असे काही उपाय सांगू शकता का जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना त्याचा फायदा होईल आणि धन, समृद्धी, पैसा, नोकरी, व्यवसाय या सगळ्यांमध्ये त्यांना उपयुक्त ठरेल अशा काही गोष्टी? हो हो नक्कीच. तुम्ही एक 5 रुपयाची जी नोट आहे म्हणजे तुमच्या क्षमतेनुसार 5 रुपयाची घ्या किंवा 50ची घ्या किंवा मग 500ची घ्या. त्याचा एक तुम्ही हे बनवायचं आहे की ती नोट घ्यायची, पिरॅमिड बनवायचा. त्याचा पिरॅमिड बनवून तो तुमच्या पाकिटमध्ये ठेवू शकतात. 5 रुपयाच्या नोटेचा, 50 रुपयाच्या किंवा 500 रुपयाच्या, ते पिरॅमिड तुम्ही तुमच्या पाकिटमध्ये ठेवू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही केळीचे झाड आहे त्याचीही पूजा करू शकता, कारण तिथे लक्ष्मी आणि नारायण यांचा वास असतो त्या झाडाजवळ. तुम्ही त्या झाडाची पूजा करूनही तुम्हाला लक्ष्मी प्राप्त करून घेऊ शकतात. त्याचप्रमाणे एक नारळाचा उपाय आहे की नारळ आहे त्याच्यावर 1176 नारळ घ्यायचं, त्याच्यावरती 1176 हे लिहायचं, एक स्टार काढायचा आणि ते नारळ जर तुम्हाला घरामध्ये सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर ते नारळ तुम्ही देवतेच्या चरणाशी लावून घरी घेऊन यायचं. आणि जर तुम्हाला पैसा हवा आहे तर तुम्ही ते बँकेत घेऊन जायचं, थोड्या तुमच्या बॅगमध्ये ठेवायचं. ते 10 ते 15 मिनटं बँकेमध्ये थांबले नंतर घरी घेऊन यायचं ते नारळ. कुठल्याही जागे म्हणजे तुम्हाला जी योग्य जागा वाटते त्या ठिकाणी ते ठेवायचं. आणि त्यानंतर जर त्याला तडा गेला तर ते पाण्यामध्ये समर्पित करायचं, म्हणजे चांगल्या पाण्यामध्ये, कारण त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे. आणि जर तुम्हाला असं वाटतं की माझ्या घरामध्ये किंवा तुमचं दुकान आहे, दुकानामध्ये चांगले क्लायंट असायला हवे, तर तुम्ही अशा दुकानात जा जिथे चांगले क्लायंट असेल, तिथे तुम्ही नारळ घेऊन जा आणि ते नारळ तुमच्या दुकानात परत आणून ठेवा. तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल त्याचा. आणखी काही रेमेडीज सांगू शकता तुम्ही विशेष करून? 1 मिनिट. हा नारळाचा जो मी उपाय सांगितला आहे ना, तो एक जैन गुरुजी आहेत, जैन गुरु, तर त्यांनी सांगितलेला उपाय आहे. त्यामुळे हा नारळाचा उपाय 100% लागू पडणार आहे. आणि वास्तुशास्त्राप्रमाणे काही उपाय? वास्तुशास्त्राप्रमाणे म्हणजे घरामध्ये मनी प्लांट लावू शकता तुम्ही. जसं स्नेक प्लांट सांगितलं तुम्हाला, स्नेक प्लांट पण लावू शकतात. घरातली निगेटिव्ह एनर्जी जाऊ शकते.
आणि आपला भारत देश हा नेहमी बोलतात की हा आपला म्हणजे देवी देवतांचं किंवा देवी देवतांचं वास्तव्य इथे होतं. सनातन धर्म आपल्या भारत देशाचाच आहे. जर तुम्हाला असं वाटतं की माझ्या घरामध्ये सुख शांती किंवा समृद्धी राहावी, तर आपल्या प्रत्येकाला एक कुलदैवता असते. म्हणजे भारत देशात असं कुठलंच घर नाही की ज्याच्यामध्ये कुलदैवत नाही आहे. तर प्रत्येकाने आपल्या कुलदेवतेची पूजा करायला हवी. तर तुम्हाला घरामध्ये एकोपा आणि प्रेम राहावं असं वाटत असेल तर राम दरबाराचा फोटो, ज्याच्यामध्ये रामाचा दरबार आहे, हा फोटो लावू शकता. घरात वादविवाद भांडण होणार नाही. पिंपळाचं पान जे आहे, जे ॲटोमॅटिक पडलेलं आहे, ते घेऊन यायचं. त्याच्यावर ओम नमो वासुदेवाय हा मंत्र लिहायचा आहे आणि तो मंत्र लिहून तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवायचं आहे. त्यामुळेही तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही. तुमच्या घरामध्ये जर काही बाधा झाली असेल, जसं ब्लॅक मॅजिक, कधी आपल्या घराला दोष लागला किंवा नजर लागली, आपण बोलतो की आमचं घरात खूप चांगलं चालू होतं, अचानक का आमच्या घरामध्ये वाईट घटना घडायला लागल्या, तर त्यावेळेस तुम्ही काळी तुळस आहे तिथे निळ्या कलरचं धोत्र्याचं जे झाड असतं ते लावायचं दोन्ही एकत्र. तर तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जाते. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीला आपल्याला असं वाटतं की अमुक व्यक्ती आहे, घरातले इतर लोक चांगले आहे, पण एखादा व्यक्ती आहे जो सतत आजारी पडतो, मुलगा असेल किंवा कोणी मोठा व्यक्ती आहे तो आजारी पडतो, तर 5 मिरी घ्यायच्या काळ्या, रविवार किंवा अमावस्या या दिवशी रात्री झोपताना 5 मिरी त्याच्या उशाखाली ठेवायच्या. सकाळी उठल्यानंतर त्याला दरवाजाच्या बाहेर उभं करायचं. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज ह्या 5 वेळेस फिरवायच्या आणि त्या फेकून द्यायच्या. त्याच्यानेही त्याची निगेटिव्हिटी जाऊ शकते. असं तुम्ही 5 रविवार किंवा 5 अमावस्या करा, फायदा 100% होईल. क्या बात आहे. रेखाजी, आज तुम्ही आमच्यासोबत वास्तुशास्त्राविषयी बरीच माहिती शेअर केली. त्याचबरोबर न्यूमरोलॉजी आणि रेकीविषयीही आम्ही जाणून घेतलं. त्याचबरोबर अनेक उपायसुद्धा तुम्ही सांगितलेत. त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या शोमध्ये आलात. आणि प्रेक्षकांनाही सांगायचं आहे की जर तुम्हाला तुमच्या घरात समृद्धी हवी असेल, सुख शांती हवी असेल, तर तुम्ही हा पॉडकास्ट नक्की बघा. आणि या पॉडकास्टमधनं तुम्हाला नक्कीच बऱ्याच गोष्टी कळतील आणि त्या फॉलो नक्की करा. थँक्यू. नमस्ते. थँक्यू. थँक्यू.